हे ह्या तिघांसाठीच होती। जी रामलीला मैदानावर सभा घेतली ती सभा दारुण पराभवाच्या गॅरंटीमुळे विरोधी पक्षाचे नेते बेताल बडबड करत होते। रामलीला त्यांच्या पराभवाची गॅरंटी, आमच्या विजयाची गॅरंटी 400 पार हे नक्की आहे। त्यामुळे आमचे 400 पार आणि 303 वरून 370 आमचे अधिक NDA मिळून 400 आणि यांचे एक काँग्रेस 30-35 वर येईल बघा, 30-35 वर अशी याची स्थिती आहे। या उद्धव ठाकरे भ्रष्टाचार त्याला सांगू, माझ्याकडे यादी आहे। पैसे घेऊन तिकीट दिलेल्याची, पैसे घेऊन शिक्षण याचा चेअरमन बनवण्यासाठी अनेक नगरपालिकेत खासदारकीला आमदारकीला पैसे घेतल्याशिवाय तिकीट तेव्हा मिळत नव्हती। आता ज्यांनी दिले आहेत आणि आता शिवसेनेत नाही त्यांना एक दिवशी या अशा प्रेसला घेऊन येतो आणि सांगू दे की किती पैसे। आमच्या शंकर कांबळीच्या आगेस शंकर कांबळीला आम्ही मुदत नक्की केली। दुसऱ्या अशी रात्री सामन्यात नाव आलं नाही। मी साहेबांकडे, साहेब काय आलं? मला माहीत नाही। मी असंच झालं, मी जाणार नाही कोकणात, त्याला बदललं। मी माहिती काढली, एक उद्योगपती जिंदालमध्ये, उद्योगपती नाही ते जिंदालमध्ये नोकरीला होते, त्यांच्याकडून 50 लाख घेऊन तिकीट फिरवली रात्रीच्या रात्री। आणि हा माणूस आमच्यावर टीका करतो, नाव का सांगायला आणि वेळ आली, पैसे घेऊन म्हणे आम्ही पदे आणि तिकडे, तुझं काम हे तुझं काम। आणि मी त्यावेळेला बाळासाहेब तक्रार केली, हा असं असं करतो। कारण एकदा मी गेलो, अचानक गेलो आणि साहेब तिथे बसतात, तो दरवाजा उघडला आणि तिथे 2 माणसांनी उद्धव ठाकरे मोजत होते। काय मोजत होते तुम्ही समजा, आम्ही डोळ्याने पाहिलं रे, डोळ्याने। आणि मी तसाच वर गेलो आणि साहेबांना सांगितलं, साहेब काय चाललं आहे? तुमच्या रूममध्ये चाललं आहे। बेल मारली, त्याला वर बोल, वर बोल। आणि आता काय बोलतोय, काम धंदा ना व्यवसाय, तरी मर्सिडीजमध्ये फिरतो, पैसे कुठून आणतो माहीत नाही। आता आमच्या सरकारला असं ना आणा विचारा तरी कसं काय फिरतो। दुसरं मातोश्री कसं काय झालं? हां, आता मी काय बोललो, मी तुमच्यासमोर बोलतो, मी ते चौकशी होणार हो। समजा मी सोडलं, तुम्ही एवढे सगळे सोडणार नाहीत। बातमी आली मग ती लगेच क्राईम मी सगळीकडे जाते, मी कसं सोडणार आमच्या नेत्यांना बोलल्यावर? मी पुरा उतरवणार, ते एवढं लांब आहे ना। हां, थांबा, एक काही आकडेवारी तुम्हाला देतो। जागतिक GDP मध्ये भारताची क्रमवारी 5 नंबरला आहे। ऐका का, हे जरा घ्या ना, हे महत्त्वाचं। दरडोई उत्पन्न 14 साली 88,678। आत्ता आमची 1,97,000 2 लाखाच्या घरात किती वाढली बघा। उद्धवला जरा दाखवा, सामनाचा कोण असेल जरा मोठ्या अक्षरात लिही बाबा आणि दाखव त्याला। संरक्षण बजेट 14च्या अगोदर 2,24,000 कोटी, आमचा आता 5,94,000 म्हणजे 6 लाख कोटी। आता मजबूत काय आहे, भारताकडे वाकड्या नजरेने का पाहत नाही बाजूची देश? त्याला कारण आहे, साक्षरतेचे प्रमाण तेव्हा 69, आता 78। आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला, GDP टॉप 5 देशामध्ये आज भारत आहे। आपला आता 3.46 आहे आणि जर्मनी 4.6 आहे। आपण अजून 50ने पुढे गेलो तर जर्मनीच्या पुढे आपण जाणार। आणि मग जपानची आहे, जपान पण 4.3 आहे, आपण 3रा नंबरला। ही सगळी प्रगती म्हणा बघ। मी बाकी 54 ज्या गोष्टी दिल्या जनतेला, रेशन वगैरे,
नागरिकांना 50% नागरिकांना बँकमध्ये खाती उघडली, 2.5 कोटी कुटुंबियांना घरात वीज पोचवली, 11 कोटी शौचालय बांधली, 50 कोटी लोकांचे आयुष्यमान कार्ड बनवली, सुमारे 15 कोटी घरामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केला, 8 कोटीपेक्षा जास्त घरामध्ये गॅस सिलेंडर देण्यात आले. हे मोदींनी हे एवढ्याच वाचले 54 योजना आहेत. जरा उद्धव आमच्या नेत्यांनी केलेलं कार्य काम कौतुक करायला शब्द नसतील ना तरी तू अशा रीतीने तडीपार बिडीपार बोलू नकोस. जनता तुला तडीपार करेल. एवढी लोकप्रियता मोदींची आणि भाजपची आहे. जनता तडीपार करेल आणि तो वेळ जवळ आलेला आहे. डोळ्यासमोर 40 आमदार गेले, तू काय करू शकला नाही. 16 पैकी 10 वाटेवर आहे, काय नाही. त्यामुळे तडीपार तू होणार. त्यामुळे आमच्या नेत्याला BJPला बोलत जाऊ नको. रामलीलेला जातोस ना तिकडे, दिल्लीला तुला बोलवतात. मराठीत आपण म्हणतो ना दाणेला देतो, कत्तलखाना साईडला जातात ना दाणेला द्यायला, तसं तुला रामलीलाला पाठव. थांब जरा. दुसरा राहिला माझा स्वतःचा प्रश्न, कारण बरेच जण कधी मी हे थांबवतो आणि प्रश्न गळ्यापर्यंत आला आहे सगळ्यांच्या, त्याबद्दल बोलतो. हा उद्धव ठाकरे काही बोल, त्याला वेळ लागला का. मोदीजीची विचारसरणी औरंगजेबाबत सारखी. आता मी हे बोलणार नाही हा कुठला बोलणार, कारण बाळासाहेब माझे नेते आणि गुरु आजही माझे. हा वेडा झाला, कोणाला काय बोलावं हे माहीत नाही. माननीय मोदींचे उपकार आहेत, ज्या अनेक गोष्टीत याची चौकशी आणि अनेक गोष्टी घडतात, तर आतून जाऊन भेटून यायचा मोदी साहेबांना आणि अमित शहाना. मग असे कृतज्ञ बोलतो त्यासाठी. औरंगजेब, मग तुला काय म्हणू मी, काय म्हणू. तू काय आहे ना उद्धव, मला माहिती आहे, पण मी बोललो ना तुला म्हणजे मातृश्या बाहेर येऊ शकणार नाही. एवढी तुझी सगळ्या गोष्टी काढून टाकीन, सगळ्या. साहेबांना मोदी आवडायचे, अनेक वेळा उल्लेख करायचे मोदींचा. चांगला नेता आहे, ते गुजरातला मुख्यमंत्री पण असताना. अरे चांगलं म्हणू नको, पण असं काय. औरंगजेब काय क्रूर होता. मोदी क्रूर दिसले, कोणाला दुखवलं, बोलले नाहीत, तर बाकी रक्त भिक्त खून वगैरे ते सोडाच. आणि ते तसे असते तर उद्धव तू राहिला नसता, रामलीलातून परत घरापर्यंत पोचलाच नसतास. खरं सांग, नाही पोचलास. त्यामुळे आता गप्प बस, नाही तर आम्हाला भाजपच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लीला दाखवावी लागेल. लीला म्हटलं आहे, बाकी काय नाही. असं हा क्राईम शब्द नाही आहे. वकील असतील तर त्यांना सांगतो. आता राहिला प्रश्न माझा, बरेच लोक बातम्या देत आहेत, म्हणजे यूट्यूब का काय त्याच्यावर बरंच दाखवत आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल. कोण असेल पक्ष सांगेल, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार. लुडबुड कोणी करू नये. मी मागे घेतलं नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल कोणालाही. माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही. बाकीच्यांना बोलायचं सोडा, माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही. आयुष्यात एवढी पदं मिळाली ना, मला तिकीट द्या, मला पद द्या सांग न मागता मिळालेलं आहे. त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा. कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड गोड करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अरे संपलं ना.